श्रीमद भगवद्गीता अध्याय 2 सांख्ययोग। संजय म्हणाला, अशा प्रकारे करुणेने व्याप्त झालेल्या आणि दुःखाश्रूंनी डोळे भरून आलेल्या त्या विषादयुक्त अर्जुनाला पाहून भगवान मधुसूदन असे म्हणाले. श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना, श्रेष्ठांनी न आचरलेला, स्वर्गाला बाधक व अपकीर्तिकारक असा मोह अवेळी तुला कसा काय प्राप्त झाला आहे? हे अर्जुना, नपुंसक होऊ नकोस. ही दुर्बलता तुला शोभत नाही. हे परंतप, तुच्छ दुर्बलतेचा त्याग करून युद्धासाठी सज्ज हो. अर्जुन म्हणाला, हे मधुसूदन, मी रणांगणावर पितामह भीष्म आणि द्रोणाचार्य यांच्या विरुद्ध बाणाने कसे लढू? कारण हे शत्रुमर्दना, ते दोघेही पूजनीय आहेत. म्हणून या महात्म्यांना व गुरुजनांना न मारता मी इहलोकी भिक्षान्न खाऊन जगणे कल्याणकारक समजतो. कारण गुरुजनांना मारूनसुद्धा इहलोकी रक्ताने माखलेला अर्थरूप व कामरूप भोगच मी भोगेन. मला हे सुद्धा समजत नाही की माझ्यासाठी युद्ध करणे अथवा न करणे या दोहोंपैकी काय श्रेष्ठ आहे, किंवा त्यांना मी जिंकणार की ते मला जिंकतील हे सुद्धा मला माहीत नाही. आणि ज्यांना मारून मला जगाविषयी देखील वाटणार नाही तेच माझे आत्मीय धृतराष्ट्राचे पुत्र माझ्याशी युद्ध करण्यासाठी उभे आहेत. म्हणून भीतियुक्त दोषामुळे स्वभाव नष्ट झालेला व धर्माविषयी मूढचित्त झालेला असा मी आपणास असे विचारतो की माझ्यासाठी जे निश्चित कल्याणकारक साधन असेल ते मला सांगावे. कारण मी आपला शिष्य आहे, म्हणून आपणास शरण आलो आहे. मला मार्गदर्शन करावे. कारण भूतलावर निष्कंटक धनधान्य संपन्न राज्य आणि देवांचे आधिपत्य प्राप्त करूनसुद्धा मला असा उपाय दिसत नाही की जो माझ्या इंद्रियांना शुष्क करणारा शोक दूर करू शकेल. संजय म्हणाला, हे राजन, निद्रेला जिंकणारे अर्जुन मनोमन अंतर्यामी श्रीकृष्णांना असे म्हणून पुन्हा भगवान गोविंदाला मी युद्ध करणार नाही असे स्पष्ट बोलून स्तब्ध झाले. हे भरतवंशी धृतराष्ट्र, अंतर्यामी श्रीकृष्णाने दोन्ही सैन्याच्या मध्ये उभे राहून हसल्यासारखे करीत शोकयुक्त अर्जुनाला असे म्हणाले. श्री भगवान म्हणाले, हे अर्जुन, तू अयोग्य व्यक्तीबद्दल शोक करीत आहेस आणि पांडित्याच्या गोष्टी बोलत आहेस. परंतु पंडित लोक प्राण गेलेल्यासाठी व प्राण न गेलेल्यांसाठी शोक करीत नाहीत. असा काळ कधीही नव्हता की ज्या काळी मी नव्हतो, तू नव्हता अथवा हे राजे लोकही नव्हते. आणि असेही नाही की यापुढे ते सर्व असणार नाहीत. ज्याप्रमाणे जीवात्म्याला या देहात कौमारावस्था, युवावस्था व वृद्धावस्था प्राप्त होतात, त्याचप्रमाणे जीवात्म्याला अन्य शरीराची प्राप्ती होते. याबाबत धीर पुरुष मोहित होत नाही. हे कुंतीपुत्र, शीत उष्ण आणि सुखदुःख देणारे विषयेंद्रियांचे संयोग तो क्षणभंगुर आणि अनित्य आहेत. म्हणून हे भरतवंशी अर्जुना, ते तू सहन कर. कारण हे पुरुष श्रेष्ठा, सुखदुःखांना समान समजणाऱ्या ज्या धीर पुरुषाला इंद्रिय आणि त्याचा संयोग व्याकुळ करू शकत नाही, तो मोक्षप्राप्तीसाठी योग्य असतो. असत वस्तूचे तर अस्तित्व नाहीच आणि सत नित्य वस्तूचा अभाव नाही. या प्रकारचे तत्त्व तत्त्वज्ञानी पुरुषांनी जाणले आहे. नाशरहित तर तू त्याला समज, ज्याने हे संपूर्ण विश्व व्यापलेले आहे. या अविनाशी तत्त्वाचा नाश करण्यास कोणीही समर्थ नाही. या नाशरहित अमर्याद नित्यस्वरूप जीवात्म्याचे हे सर्व देह नाशवंत म्हटले गेले आहेत. म्हणून हे भरतवंशी अर्जुना, तू युद्ध कर. जो या आत्म्याला मारणारा समजतो आणि जो याला मृत मानतो ते दोघेही अज्ञानी आहेत. कारण हा आत्मा खरे पाहता कोणालाही मारित नाही किंवा कोणाद्वारे मारलाही जात नाही. हा आत्मा केव्हाही जन्मत नाही आणि मरतही नाही. तसेच हा उत्पन्न होऊन पुन्हा जन्मणारा आहे असेही नाही. कारण हा अजन्मा, नित्य, सनातन व पुरातन आहे. शरीराचा नाश झाल्यावरही हा नाश पावत नाही. हे प्रतापपुत्र अर्जुना, जो पुरुष आत्म्याला नाशरहित, नित्य, अजन्मा व निर्विकार समजतो, तो पुरुष कसा कोणाला मारणार किंवा कसा कोणाकडून मारला जाणार? जसे मनुष्य जुन्या वस्त्रांचा त्याग करून नवीन वस्त्रे धारण करतो, तसेच जीवात्माही जुन्या शरीराचा त्याग करून नवीन शरीरे धारण करतो. या आत्म्याला शस्त्रे कापू शकत नाहीत, याला अग्नी जाळू शकत नाही, याला पाणी भिजवू शकत नाही आणि वारा सुकू शकत नाही. कारण हा आत्मा अच्छेद्य आहे. हा आत्मा न जाळता येणारा, न भिजविला जाणारा आणि न सुकविता येणारा आहे. तसेच हा आत्मा नित्य, सर्वव्यापी, अचल, स्थिर राहणारा आणि सनातन आहे. हा आत्मा व्यक्त आहे. हा आत्मा अचिंत्य आहे आणि या आत्म्याला निर्विकारी म्हटले जाते. म्हणून हे अर्जुना, या आत्म्याला अशा प्रकारे जाणून तू शोक करावयास योग्य नाहीस. अर्थात शोक करणे तुझ्यासाठी उचित नाही. परंतु जरी तू या आत्म्याला सतत जन्मणारा आणि मरणारा समजत असशील तर हे महाभाऊ, तू या प्रकारे शोक करण्यास योग्य नाहीस. कारण असे असल्यामुळे याचा जन्म झाला
त्याचा मृत्यू निश्चित आहे. म्हणून निरुपायच असलेल्या गोष्टीविषयी तू शोक करणे योग्य नाही. हे अर्जुना, जन्मापूर्वी सर्व प्राणी शरीररहित होते आणि मृत्यूनंतरही अदृश्य होणारे आहेत. केवळ मध्यावस्थेतच ते शरीरधारी दिसत आहेत. अशा परिस्थितीत शोक का करावा? एखादा महापुरुषच आत्म्याला आश्चर्यवत पाहतो, त्याचप्रमाणे दुसरा एखादा महापुरुषच आत्म्याच्या तत्वाचे आश्चर्यवत वर्णन करतो. तसेच दुसरा एखादा अधिकारी पुरुषच याविषयी आश्चर्यवत ऐकतो आणि कोणी तर त्याच्याबद्दल ऐकूनही त्याला जाणत नाही. हे अर्जुना, हा आत्मा सर्वांच्या शरीरात सदैव अवध्य आहे. म्हणूनच प्राणीमात्रासाठी तू शोक करणे योग्य नाहीस. आणि आपल्या धर्माकडे पाहून देखील तू भयभीत होणे योग्य नाही. कारण क्षत्रियासाठी स्वधर्मोचित असे युद्ध करण्यापेक्षा कल्याणकारी असे दुसरे कोणतेही कर्तव्य नाही. हे पार्था, प्रयत्न न करता प्राप्त झालेल्या आणि ज्यामुळे स्वर्गाचे द्वार खुले असलेल्या अशा प्रकारच्या युद्धाला भाग्यवान क्षत्रिय लोकच सामोरे जातात. परंतु जर तू हे धर्मोचित युद्ध न करशील तर स्वधर्माला आणि कीर्तीला मुकून तू पापाचा वाटेकरी होशील. तसेच सर्व लोक चिरकाळ राहणाऱ्या तुझ्या अपकीर्तीविषयी बोलत राहतील आणि सन्माननीय पुरुषाला अपकीर्ती मरणाहूनही अधिक वाईट आहे. आणि ज्याच्या दृष्टीत तू पूर्वी खूप सन्मानित झाला होतास, आता त्यांच्याकडून तुला कमीपणा प्राप्त होईल. हे महारथी लोक तुला भीतीमुळे युद्धातून बाजूला झालास असे मानतील. तुझे शत्रू तुझ्या सामर्थ्याची निंदा करून तुला न बोलणे योग्य असे पुष्कळसे शब्द बोलतील. मग यापेक्षा अधिक दुःख कोणते? एक तर तू युद्धामध्ये मारला जाऊन स्वर्गास प्राप्त होशील किंवा जिंकून पृथ्वीचे राज्य भोगशील. म्हणून हे अर्जुना, निश्चय कर, तू युद्धासाठी उभा राहा. जय, पराजय, लाभहानी आणि सुखदुःख यांना समान समजून युद्धासाठी तयार हो. अशा प्रकारे युद्ध केल्यास तुला पाप लागणार नाही. हे पार्था, ही बुद्धी मी तुझ्यासाठी ज्ञानयोगाविषयी सांगितली आहे. आणि आता तू तिला निष्काम कर्मयोगाविषयी ऐक, की ज्या बुद्धीने युक्त झालेला तू कर्माच्या बंधनांना चांगल्या प्रकारे तोडून टाकशील. या कर्मयोगात आरंभाचा अर्थात बीजाचा नाश होत नाही आणि विरुद्ध फळ होण्याचा दोषही घडत नाही. म्हणून या निष्काम कर्मयोगरूपी धर्माचे थोडेसे सुद्धा साधन जन्ममृत्यूरूपी महान भयापासून रक्षण करते. हे अर्जुना, या कर्मयोगात निश्चयात्मिका बुद्धी एकच असते, परंतु अस्थिर विचार करणाऱ्या विवेकहीन व सकामी लोकांची बुद्धी निश्चितच अनेक भेद मानणारी व अनंत असते. हे अर्जुना, जे सकामी पुरुष केवळ फळश्रुतीवर आसक्त असलेले, स्वर्गालाच परमश्रेष्ठ मानणारे आणि यापेक्षा उत्तम दुसरे काही नाहीच असे म्हणणारे आहेत, ते अविवेकी लोक जन्मरूपी कर्मफळ देणारे, तसेच भोग आणि ऐश्वर्याच्या प्राप्तीसाठी अनेक प्रकारच्या क्रियांचे वर्णन करणारे दिखाऊ शोभायुक्त शब्द बोलत असतात. त्या शब्दाद्वारे ज्यांचे चित्त हरवून गेले आहे, जे भोग आणि ऐश्वर्यामध्ये अतिशय आसक्त आहेत, त्या पुरुषांच्या अंतःकरणात निश्चयात्मिका बुद्धी नसते. हे अर्जुना, वेद हे तिन्ही गुणांचे कार्यरूप आहेत. सर्व भोगांचे तसेच त्यांच्या साधनांचे प्रतिपादन करणारे आहेत. म्हणून तू त्या भोगामध्ये अथवा त्यांच्या साधनामध्ये आसक्तीरहित, हर्ष आणि शोक या द्वंद्वापासून रहित, नित्यस्वरूप परमात्म्यामध्ये स्थिर, तसेच योगक्षेमाची इच्छा न करणारा आणि आत्मपरायण हो. मनुष्याला सर्वांगाने परिपूर्ण जलाशय प्राप्त झाल्यावर लहान जलाशयाशी जितके प्रयोजन असते, ब्रह्माला तत्वाने जाणणाऱ्या ब्राह्मणाचे सर्व वेदांशी तितकेच प्रयोजन असते. तुझा कर्म करणे एवढाच अधिकार आहे, त्याच्या फळामध्ये कधीही नाही. म्हणून तू कर्माच्या फळांची इच्छा करू नकोस आणि तुझी कर्म न करण्याची आसक्ती नसावी. हे धनंजया, तू आसक्तीचा त्याग करून तसेच सिद्धी आणि असिद्धीमध्ये समान बुद्धी ठेवणारा होऊन योगामध्ये स्थिर होऊन कर्तव्य कर्म कर. याला समत्व योग म्हटले आहे. अशा समत्वरूपी बुद्धियोगापेक्षा सकाम कर्म अत्यंत तुच्छ आहे. त्यामुळे हे धनंजया, तू समत्व बुद्धियोगाचाच आश्रय घे, कारण फळांचा हेतू ठेवणारे अत्यंत दीन आहेत. समबुद्धियुक्त पुरुष पुण्य आणि पाप या दोघांचा इहलोकीच त्याग करतात, अर्थात त्यांच्यापासून मुक्त होतात. यासाठी तू समत्वरूप योगामध्ये संलग्न राहा. हा समत्वरूपी योगच कर्मामध्ये कुशलता आहे, अर्थात कर्मबंधनातून सुटण्याचा उपाय आहे. कारण समत्व बुद्धीने युक्त असे ज्ञानी लोक कर्माने उत्पन्न होणाऱ्या फळांचा त्याग करून जन्मरूपी बंधनातून मुक्त होऊन निर्विकार परमपदास प्राप्त होतात. ज्यावेळी तुझी बुद्धी मोहरूपी दलदलीतून पूर्णपणे बाहेर येईल, त्यावेळी तुला ऐकलेल्या आणि ऐकण्यात आलेल्या इहलोक आणि परलोकासंबंधी सर्व भोगापासून वैराग्य प्राप्त होईल. जेव्हा अनेक प्रकारच्या सिद्धांताच्या श्रवणाने विचलित झालेली तुझी बुद्धी परमात्म्यामध्ये अचल आणि स्थिर राहील, तेव्हा तुला समत्व रूप योग प्राप्त होईल, अर्थात तुझा परमात्म्याशी नित्य संयोग होईल. अर्जुन म्हणाला,
हे केशव, समाधीमध्ये स्थित असा स्थितप्रज्ञ स्थिर बुद्धी पुरुषाचे काय लक्षण आहे? असा स्थिर बुद्धी पुरुष कसा बोलतो, कसा बसतो आणि कसा चालतो? भगवान म्हणाले, हे अर्जुना, ज्या काळी हा पुरुष मनातील सर्व कामनांचा योग्य प्रकारे त्याग करतो आणि आत्म्याद्वारे आत्म्यामध्येच संतुष्ट राहतो, त्यावेळी त्याला स्थितप्रज्ञ असे म्हटले जाते. दुःख प्राप्त झाल्यावर ज्याचे मन उद्वेगरहित असते आणि सुखप्राप्ती झाल्यावर जो सर्वस्वी निस्पृह असतो, तसेच ज्याचा मोह, भय आणि क्रोध नष्ट झाला आहे, त्याला स्थिरबुद्धी असलेला मुनी असे म्हटले जाते. जो पुरुष सर्वत्र स्नेहरहित झालेला, त्या शुभ आणि अशुभ वस्तू प्राप्त झाल्यावरही प्रसन्नही होत नाही आणि द्वेषही करीत नाही, त्याची बुद्धी स्थिर आहे. कासव सर्व बाजूने त्याच्या अवयवांना जसे आत ओढून घेते, तसेच जेव्हा हा पुरुष इंद्रियाच्या विषयापासून इंद्रियांना सर्व प्रकारे दूर करतो, तेव्हा त्याची बुद्धी स्थिर आहे असे समजले पाहिजे. इंद्रियांच्याद्वारे विषयांचे सेवन न करणाऱ्या पुरुषाचेही केवळ विषय तर निवृत्त होतात, परंतु त्यामध्ये असणारी आसक्ती निवृत्त होत नाही. त्या स्थितप्रज्ञ पुरुषाची तर आसक्तीसुद्धा परमात्म्याच्या साक्षात्काराने निवृत्त होऊन जाते. हे अर्जुना, प्रयत्न करीत असलेल्या बुद्धिमान पुरुषाच्या मनाचे देखील हे अस्थिर स्वभावाची क्षोभविणारी इंद्रिये जबरदस्तीने हरण करतात. म्हणून साधकाने या सर्व इंद्रियांना वश करून चित्ताचा माझ्याशी योग करून व मतपरायण होऊन राहावे, कारण ज्या पुरुषाची इंद्रिय स्वाधीन असतात त्याचीच बुद्धी स्थिर होते. विषयांचे चिंतन करणाऱ्या पुरुषाची त्या विषयामध्ये आसक्ती होत जाते. आसक्तीमुळे त्या विषयांची इच्छा उत्पन्न होते आणि इच्छापूर्तीत विघ्न आल्याने क्रोध उत्पन्न होतो. क्रोधामुळे अविवेक उत्पन्न होतो. अविवेकाने स्मरणशक्ती भ्रष्ट होते. स्मरणशक्ती भ्रष्ट झाल्याने बुद्धीचा अर्थात ज्ञानशक्तीचा नाश होतो आणि बुद्धीचा नाश झाल्याने हा पुरुष आपल्या श्रेय स्थितीपासून अधपतित होतो. परंतु स्वाधीन अंतःकरणाचा पुरुष मोह आणि द्वेषरहित स्ववश केलेल्या इंद्रियाद्वारे व्यवहार करून देखील अंतःकरणाची प्रसन्नता प्राप्त करून घेतो. अंतःकरणाच्या प्रसन्नतेने त्याच्या सर्व दुःखाचा अभाव होतो आणि त्या प्रसन्न चित्त असणाऱ्या कर्मयोग्याची बुद्धी त्वरितच परमात्मामध्ये योग्य प्रकारे स्थिर होते. मन आणि इंद्रिय स्वाधीन नसलेल्या पुरुषाची श्रेष्ठ बुद्धी नसते व अशा अयुक्त मनुष्याच्या अंतःकरणात अस्तिक भावही नसतो. भावनाहीन पुरुषाला शांती मिळत नाही आणि शांतीरहित मनुष्याला सुख कसे मिळू शकेल? कारण जसे पाण्यात चालणाऱ्या नावेचे वारा हरण करतो, तसेच विषयामध्ये भटकणाऱ्या इंद्रियापैकी ज्या इंद्रियाबरोबर मन जात राहते, ते एकच इंद्रिय या अयुक्त पुरुषाच्या बुद्धीचे हरण करून घेते. म्हणून हे महाबाहो, ज्या पुरुषाची इंद्रिये सर्व प्रकारे इंद्रियांच्या विषयापासून नियंत्रित केलेली आहेत, त्याची बुद्धी स्थिर आहे. सर्व प्राणीमात्रासाठी जे रात्री समान आहे, त्या नित्य ज्ञानस्वरूप परमानंदाच्या प्राप्तीसाठी स्थितप्रज्ञ असणारा योगी जागृत असतो आणि ज्या नाशवंत सांसारिक सुखाच्या प्राप्तीसाठी सर्व प्राणी जागत असतात, ती वेळ आत्मतत्वाला जाणणाऱ्या मुनीसाठी रात्री समान असते. जसे नाना प्रकारच्या नद्यांचे पाणी सर्व बाजूंनी परिपूर्ण, अचल, दृढपणे स्थिर असलेल्या समुद्रात प्रवेश करते, तसेच सर्व भोग ज्या स्थितप्रज्ञ पुरुषामध्ये कोणत्याही प्रकारचा विकार उत्पन्न न करताच प्रवेश करतात, तोच पुरुष परमशांतीला प्राप्त करतो. भोगाची इच्छा करणारा नव्हे. जो पुरुष सर्व कामनांचा त्याग करून ममतारहित, अहंकाररहित आणि इच्छारहित राहतो, तोच शांतीला प्राप्त होतो, अर्थात त्याला शांती प्राप्त होते. हे अर्जुना, ही ब्रह्मप्राप्ती झालेल्या पुरुषाची स्थिती आहे. ही प्राप्त झाली असता तो योगी कधी मोहित होत नाही व अंतकाळीही या ब्राह्मी स्थितीमध्ये स्थिर होऊन ब्रह्मानंदाला प्राप्त होतो. अशा प्रकारे उपनिषद, ब्रह्मविद्या आणि योगशास्त्ररूपी श्रीमद भगवद्गीतेच्या श्रीकृष्ण अर्जुन संवादात सांख्ययोग नामक दुसरा अध्याय समाप्त झाला.